आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय पटलावरून अजितदादा गेल्यानंतर आता त्यांच्या जागेवर नेमकं कोण हा प्रश्न उपस्थित राहिलाय। अजित पवारांच्या निधनामुळे एनसीपी आणि पवार कुटुंबासमोर अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले। त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी पवार कुटुंबासमोर कोणते पर्याय आहेत पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। अजित पवारांचं अपघाती निधन राज्यासाठी मोठा धक्का ठरला। इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर सुद्धा मोठा आघात झाला। कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढवल्या होत्या। आगामी झेडपी निवडणुका दोन्ही पक्षांनी घड्याळ चिन्हावरती लढवण्यावर सुद्धा एकमत झालेलं होतं। मात्र आता अजित पवार हयात नसल्यामुळे एनसीपीच्या राजकीय वाटचालीसाठी पक्षाचं नेतृत्व कोण करणार यासाठी आता पवार कुटुंबासमोर कोणते पर्याय आहेत ते आता आपण पाहूया। अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य, पक्षफुटीच्या वेळेला अजित पवारांसोबत गेलेले सहकारी आणि दोन्ही गटांना मान्य असलेले शरद पवार एकमेव नेते म्हणून पुढे येऊ शकतात। सुरुवातीला पाहूया अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पर्याय ठरू शकतात का? अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार थेट पर्याय मानल्या जात आहेत। अनेक वर्ष बारामतीत महिला गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, मात्र नंतर त्या राज्यसभेवरती बिनविरोध निवडून आल्या। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांकडेही अजित पवारांचा वारसदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पाहिलं जात आहे। अजित पवारांचे निष्ठावंत नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही पक्षाचं नेतृत्व देण्याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांचे दिल्लीतील विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती। 2023 मध्ये प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांची साथ दिली होती। राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबतचा थेट संवाद, पक्ष यंत्रणेचा अनुभव ही त्यांची बलस्थान आहे। मात्र महाराष्ट्रात त्यांचा मोठा जनाधार नाही, त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचा कारभार देण्याचा निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। अजित पवारांची कायम साथ देणाऱ्या सुनील तटकरेंनी कोकणात त्यांचा आणि पक्षाचा राजकीय पाया मजबूत केलाय। जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत। पक्षफुटीनंतर तटकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत। मात्र त्यांचं नेतृत्व राज्यव्यापी नाही, त्यामुळे तटकरेंचं नाव जास्त पुढे रेटलं जाऊ शकत नाही। शरद पवार आणि अजित पवारांसोबत असणारे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळांकडे मोठा राजकीय अनुभव आहे। त्यांनी अनेक खाती सांभाळलेली आहेत। तुरुंगवासानंतर भुजबळांनी राजकारणात पुनरागमन केलं, मात्र वय आणि आधीचे वाद त्यांच्या मार्गात अडथळे आहेत। राष्ट्रवादीसमोर शेवटचा आणि सर्वात मोठा पर्याय शरद पवारच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांचं शरद पवारांवरती एकमत होऊ शकतं। वरिष्ठ नेत्यांशी पवारांचे वैयक्तिक संबंध आहेत। सहकार क्षेत्रावर त्यांचा अजून सुद्धा प्रभाव आहे। मात्र वयामुळे शरद पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभाग कमी केलेला आहे। सक्रिय सहभागाऐवजी शरद पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच दोन्ही पक्षांचं विलीनीकरण आणि दोन्ही पक्षांना मान्य होईल असं नेतृत्व हेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस समोरील मोठं आव्हान आहे। हे आव्हान कोणता नेता पेलतो याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।